स्वामी समर्थ आणि आईचा सन्मान. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अनेक शिष्य जमले होते. त्यात एक तरुण दररोज येत असे, पण तो आपल्या आईशी कठोरपणे वागत असे. आईची सेवा करणे त्याला कमीपणाचे वाटत होते. एक दिवस स्वामी समर्थांनी त्याला बोलून विचारले, "तू माझ्या चरणी इतका वेळ बसतोस, पण तुझ्या घरी असलेल्या देवाची सेवा करतोस का?" तरुण गोंधळला. "घरी देव?" तो म्हणाला. स्वामी समर्थ हसून म्हणाले, "अरे मूर्खा, तुझी आई म्हणजे चालता बोलता देव आहे, जिच्या आशीर्वादामुळे तुला हे जीवन मिळाले. तिचा अपमान करून मला पूजशील तर ती पूजा व्यर्थ आहे." हे शब्द ऐकून तरुणाच्या डोळ्यात पाणी आले. तो लगेच घरी गेला. आईच्या पायांवर डोके ठेवून माफी मागितली आणि मनापासून तिची सेवा करू लागला. काही दिवसांनी स्वामी समर्थांनी त्याला पाहून म्हणाले, "आता तुझ्या चेहऱ्यावर शांती दिसते. आईची सेवा केलीस म्हणून माझा आशीर्वाद तुला मिळाला." ह्यातून बोध काय मिळतं की आईचा सन्मान करणे हीच खरी भक्ती आहे. आईच्या चरणीच देव वास करतो.